माझ्या महानंदा हरंगोळे या चॅनलमध्ये आज आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुमार कार्तिकेयाची जन्मकथा बघणार आहोत। शिवपार्वतीचा विवाह झाला आणि 1000 वर्ष पूर्ण झाले तरीही शिवपार्वतीला संतान झालेली नव्हती। तेव्हा विष्णू परमात्मा सर्व देव मिळून शिवाकडे गेले आणि म्हणू लागले, देवा, तुमच्या पुत्राकडून या तारकासुराचा मृत्यू आहे आणि त्यासाठीच आम्ही तुमच्या लग्नाचा इतका सायास केला, लग्न घडवून आणलं। 1000 वर्ष झाले देवा, तरीही पुत्र झालेला नाही आणि आम्हाला ह्या तारकासुरानं त्रासून सोडलेला आहे आणि ह्याच्या मरणाचा दुसरा कोणताच उपाय नाही। ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून ह्याने शिवपुत्राकडून मृत्यू यावासी वरदान मागून घेतलेलं आहे आणि काय करता हा देवा, आमची सुटका ह्या दुःखातून तुम्ही करा। तेव्हा शिव नारायणाला म्हणाले, नारायणा, माझा आणि पार्वतीचा विवाह झाला, परंतु पार्वतीला रतीचा शाप आहे नारायणा। तेव्हा विष्णू परमात्मा काळजीत पडले, म्हणजे आता पार्वती आई साहेबाला मूल होणार नाही का असं त्यांना वाटू लागलं आणि आपली सुटका आता ह्या तारकासुराच्या त्रासातून ह्या देवांची सुटका होणारच नाही का असा प्रश्न नारायणानं महादेवाला विचारलेला आहे। तेव्हा महादेव म्हणू लागले, नारायणा, जेव्हा मी तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केलं तेव्हा कामदेवाची पत्नी रती हिनं पार्वतीला शाप दिला। भस्म मी केलं, परंतु पार्वतीला हिने शाप दिला। आम्ही हे जे कृत्य करत होतो ते जगाच्या कल्याणासाठी करत होतो, तरीही तुझ्या पतीनं माझ्या पतीचं भस्म केलं। मी हे तुला शाप देते की तुला संतान होणार नाही, तुला रतिसुख प्राप्त होणार नाही, संतान होणार नाही आणि तू दुसऱ्या कोणत्या माध्यमातून संतानाची निर्मिती जरी केलीस तरी ते संतान तुझ्या जवळ राहणार नाही। असा रतीचा शाप असल्या कारणानं पार्वतीला मूल होणार नाही। तर त्याला उपाय म्हणून नारायणा, तुम्ही जेव्हा मोहिनीचं रूप धारण केलं तेव्हा मी विष पिऊन बेहोश झालेलो होतो आणि मला ते रूप तुम्ही दाखवा। तेव्हा विष्णू परमात्मा म्हणू लागले, देवा, ते रूप कशाला, ते काय रूप सत्य होतं का? तर ते मोहित करणारं रूप होतं आणि ते सत्य नव्हतं। पण महादेवानं आग्रह केल्यामुळं विष्णू परमात्म्यानं मोहिनीचं रूप दाखवलं आणि अतिशय सुंदर असं ते मोहिनीचं रूप बघून शिव परमात्मा मोहित झाले। मोहिनीच्या पाठीमागं पळू लागले, मोहिनीला माझ्या मांडीवर बस असं म्हणू लागले आणि परमात्म्याच्या शरीराचा हिस्सा वीर्य जमिनीवर पडला। ती वीर्य जमिनीवर पडल्याबरोबर नारदाने इशारा केला आणि अग्नीने कबुतराचं रूप धारण केलं आणि ते वीर्य गंगेपर्यंत पोहोचती केलं। कारण गंगेला दुर्वास ऋषीचा आशीर्वाद होता। जेव्हा गंगा आणि पार्वती दोघीही तपश्चर्या करू लागल्या होत्या आणि पार्वती एवढीच तपश्चर्या गंगेने केली, परंतु पार्वती चतुर होती, गंगा भोळी होती। पार्वतीच्या लक्षात आलं ही तपश्चर्या करते म्हणून। तिथं एकदा दुर्वास ऋषी आलेले होते त्या गौरी शंकर शिखरावर। तेव्हा पार्वतीनं मुद्दाम गंगेला सांगितलं, सिद्ध पुरुषाच्या पायाला स्पर्श करू नये, दुरून पाणी फेकावं म्हणून। गंगा भोळी असल्या कारणानं तिनं दुर्वासाच्या पायावर दुरून पाणी फेकलं। दुर्वासाने शाप दिला, कशाचा माज आलाय तुला, दुरून पाणी फेकून देतेस माझ्या पायावर, तू जलरूप होशील। असा गंगेला शाप प्राप्त झाला। गंगा जलरूप झाली, परंतु गंगेनं दुर्वासांना सांगितलं, मला पार्वतीनंच असं सांगितलं म्हणून मी ही कृती केली। तेव्हा दुर्वास ऋषींनी पार्वतीला ही शाप दिला,
पार्वती, तू गंगेला विनाकारण कपटानं माझं पूजन दुरून पाणी फेक म्हणून सांगितलंस. तुलाही मी शाप देतो. शिवाचं पहिलं संतान गंगेच्या पोटी जन्म घेईल. गंगा पत्नी नाही होणार, तू पत्नी होशील. शिवाची पत्नी म्हणून तुला सन्मान प्राप्त होईल. परंतु शिवाचं पहिलं संतान गंगेच्या उदरी जन्म घेईल. अशा प्रकारे ही दुर्वासा ऋषींचा शाप, रतीचा शाप पार्वतीला असल्या कारणानं पार्वती आई होणार नव्हती. आणि कबुतराचं रूप घेऊन अग्नीनं ते वीर्य गंगेपर्यंत पोहोचती केलं. गंगेला ते सहन झालं नाही. तिच्या पोटामध्ये आग होऊ लागली. म्हणून गंगेनं ते वीर्य तिथंच सरकाड्याच्या वनामध्ये टाकलं. सरकाड्याचं वन म्हणजे पाण्यामध्ये उगवणारं गवत आहे. त्या गवतामध्ये ते वीर्य टाकलं आणि तिथंच सुंदर अशा बालकाने जन्म घेतला. त्या गंगा तीरावर 6 कृतिका पुत्र संतान नव्हतं म्हणून पहाटच येऊन गंगेचं पूजन करायच्या. पुत्र प्राप्तीसाठी म्हणून स्नान करायचं, पार्थिव शिवलिंग निर्माण करायचं आणि पूजन करून गंगेला संतान प्राप्ती व्हावी असं विनंती करायची. अशा 6 कृतिकाचा नेम होता. आणि ही जन्म झाला ह्या बाळाचा त्याच दिवशी त्या 6 कृतिकाचं ते अनुष्ठान पूर्ण झालेलं होतं. त्या 6 कृतिकांनी पूजन केलं आणि पूजन करून केल्याबरोबर बाळाच्या रडण्याचा आवाज आला. 6ही कृतिकाचं लक्ष त्या बाळाकडे गेलेलं आहे आणि 6ही कृतिका त्याच्याकडं धावून गेल्या. माझं मूल असं म्हणू लागल्या. गंगेनं प्रसाद आम्हाला दिला. आज आमच्या अनुष्ठानाचं पूर्ण विराम आहे आणि आम्हाला आज फलश्रुती प्राप्त झाली असं म्हणू लागल्या. आणि 6ही जणी त्या बाळाला घेण्यासाठी धावलेल्या आहेत. तेव्हा त्या बाळानं सांगितलं 6 जणींना, तुम्ही 6 माझ्या माता आहात. आणि 6 मुख धारण केले आणि 6 जणीचं दुग्ध प्रशान केलं, स्तनपान केलं. बाळ मोठा होऊ लागला. बाळाचं नामकरण करायचं ठरलं. तिथूनच ऋषी जात होते आणि त्या ऋषीने बाळाचं नामकरण केलेलं आहे आणि त्यांना ब्रह्म ऋषी अशी पदवी प्राप्त झालेली आहे. कार्तिकेयानं दिलेली आहे. कार्तिकेयाचं नाम कृतिकेचा पुत्र म्हणून कार्तिकेयचं नाम कार्तिकेय ठेवलेलं आहे. आणि 6 मुख धारण केले म्हणून कुमाराचं नाव षडानन ठेवलेलं आहे. अशा प्रकारे बाळाचं नामकरण झालं. मार्गशीर्ष महिना होता, षष्ठी तिथी होती आणि ह्या दिवशी कुमार कार्तिकेयाचं प्रगटीकरण ह्या भूमीवर झालेलं आहे. नामकरण झालं, प्रगटीकरण झालं, पण पार्वती मातेला काहीच पत्ता नव्हता. पण देवाची चिंता मात्र दूर झालेली होती. बाळ जन्माला आला होता आणि हा बाळ प्रत्येक कृतिकेकडं 6 महिने राहिला आणि 3 वर्ष ह्या कार्तिकेय आपल्या ह्या 6 माता कृतिका जी होत्या त्यांच्याकडं राहिलेला आहे. अशा प्रकारे ह्या बाळाचा जन्म झाला. गंगा आणि शिव परमात्मा यांचा पुत्र कार्तिकेय भूमीवर अवतरित झालेला आहे आणि ह्याच देवाचा सेनापती आहे. आजही कार्तिकेय देवाचा सेनापती आहेत. माझा जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा.